कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चहा दे रे। अस्मीची आई पण इथे नील अनलॉक कर ना गाडी। दादा ती अस्मीची आई आहे। बापरे, हे इथे कुठे आले? मला त्यांनी बघितलं, आता मी काय करू आता? काही कळत नाही, काहीतरी करायला लागेल। अरे शो हो दादा मी शुअर आहे। अरे नाही, मी एकदाच पाहिले त्यांना, चेहरा लक्षात नाहीये। ते इथे काय करतायत? दादा चल बघू चल। काय करू आता? मी काय करू? ए हे घे, पकड रिक्षा। चहाच्या टपरीवर अस्मीची आई। चल चल नंतर बघू। अगं अस्मी, खूप गोळ झालाय ग। काय? अगं अस्मी, हे बघ, जगन्नाथरावांना हे सगळं जर कळलं ना तर खूप अडचण होईल, आणि मग आमचं काही करू नये। तुम्ही पण ना। तू प्लीज काहीतरी कर हा। ठीक आहे, काळजी करू नका, बघते मी काय करायचं ते। नाही नाही, मला हे पटतच नाहीये। नील भाऊजी, म्हणजे माझा ना विश्वासच बसत नाहीये। नाही, पण अस्मी जर एक खोटेपणाचा ढोंग करत असेल तर मग हे लग्न। बहिणी मी तेच म्हणतोय, लग्न तोंडावर आलंय। आईनी प्रेस नोट रिलीज केले आहेत, आणि त्यात सगळं मला खूप टेन्शन आलंय वहिनी। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जगन्नाथ गुरुजी खोटे आहेत? तर असं कोणी म्हटलं का ऐश्वर्या? ऐकलंस का असं म्हटलेलं? नाही ना। नील काय म्हणतोय ते नीट ऐक, सांग रे। आणि मला असं वाटतंय। ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, मग लगेच व्हेरीफाय करूया। हॅलो अस्मी, कुठे आहेस? मी शॉपिंग करते। ओ, कधीपासून सुरू आहे शॉपिंग? ह्याचं काय झालं ना, मी सकाळी आईला एअरपोर्टवरून पिक केलं, त्यानंतर आम्ही मॉलमध्येच आहोत। काही काम होतं का? नाही, काही नाही, कॅरी ऑन, बाय। ओके। ऐश्वर्या पण स्मार्ट आहे हा। बघितलंस काय नील हे? काय भाऊजी, तुम्ही उगाच शंका घेता? असं कसं होईल? मी स्वतः बघितलंय तिला। एक नंबर पर कसा होता, सुंदर, कसलं भारी वाटतंय। गजंती सुनबाई, तुम्ही भारी वाटतंय हो। हे बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, घरातली सगळी लाकडं जाळून टाका, हे असे कापडाचे सोपे बनवा म्हणून सांगितलं की नाही? मस्त मस्त, मला तर ना एकदम कोट तलवारांच्या राजवाड्यात असल्यासारखीच फिलिंग आली बाई। काही म्हणा, सावळीनं आमच्या नशीब काढलंय हा।
म्हणजे दिसायला कशी बी असली ना अमरराव, तरी नशीब काढले बघा तुमच्या घरात येऊन, हो की नाही सासूबाई? बरं सावली, तुला घर आवडलंय ना? असं नुसतं मानेने सांगायचं, खरं सांग, आवडलंय? घर हे घरातल्या माणसांनी उभं राहतं. घरातल्या भिंती, वस्तू, छत याच्यापेक्षा एकमेकांना प्रेमानं बांधून ठेवणारी माणसं असली ना की घर सुंदर दिसतं. आणि तुमचं घर लई सुंदर आहे. वा, किती सुंदर बोललीस ग तू. आपण इथे एका महत्वाच्या कामासाठी आलोय, नाही? पत्रिका बघायच्या होत्या ना? विसरलात का? अमर, पत्रिका कपाटात ठेवलीये, जरा घेऊन येतोस का? इथे तर सगळ्याच गोष्टी जुळून येत आहेत, पण अजून पत्रिका कुठे जुळल्या आहेत? पत्रिका जुळतायत की नाही ते बघूया. पत्रिका अमरची आणि सावलीची. माझ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार 32 गुण जुळत आहेत पत्रिकेत दोघांच्याही. जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल, माझ्यावर विश्वास नसेल, तर तुमच्या जवळचा जो कोणी ज्योतिषी असेल त्याच्याकडे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. सावलीच्या पत्रिकेशी तंतोतंत जुळणारी पत्रिका तयार केली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.